सर्व देवता उपस्थित हो. हे गंगे आणि जेव्हा जेव्हा सिंह राशीला गुरु असणार, बृहस्पती असणार तेव्हा येणार आणि त्रिकाळ स्नान करणार. या ठिकाणी भगवान शिवशंकराचं दर्शन प्राप्त करणार. आता गौतमांच्या निमित्ताने गोदावरी गंगा सुद्धा प्रगट झाली. भगवान महादेव सुद्धा त्र्यंबकराज म्हणून या ठिकाणी प्रगट झाले. देवता सुद्धा सिंहस्थ शिवराशीला बृहस्पती असताना देवता सुद्धा. आणि त्यामुळे हे स्थान त्र्यंबक, या ठिकाणी ब्रह्मा विष्णू आणि स्वयं महादेव म्हणून त्र्यंबक. यामध्ये वात्सल्य आहे. अंब शब्द वात्सल्य दर्शवतो. हे विश्वाचं कल्याण होण्यासाठी या ठिकाणी प्रगट झालेले आहे. अशा या गौतमी गंगा गोदावरीचं हे स्थान त्र्यंबक नाव आहे. ज्योतिर्लिंग भगवान महादेवांच्या कृपेने स्थापित झाले. यानंतर